इराण अमेरिका संघर्षात 2 आठवड्यांसाठी युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सीज फायरची घोषणा, हॉर्मुझची सामुद्रधुनी खोलण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती, इराणच्या 10 अटींवर चर्चा करणार ट्रम्प यांची माहिती. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर युद्धविरामाला सहमती, अमेरिकेने हल्ला न केल्यास आम्ही देखील करणार नाही, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचं विधान. बोंधू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला, खरात विरोधात आणखी 11 महिलांचे लैंगिक शोषणाचे आरोप, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा पीडितांचा आरोप. बोंधू खरातल्या गुन्ह्यांसाठी कुणी मदत केली असेल तर त्या सर्वांवर कारवाई होणार, रुपाली चाकणकरांवरील प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं उत्तर, कोठडी संपत असल्यानं खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. बोंधू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर लीक झाल्याबाबत शासन स्तरावर चौकशी सुरू, एसआयटीची पत्रकार परिषदेत ही माहिती. अजित पवार यांच्या विमान अपघातादरम्यानचे व्यवहार आणि घराबाहेर झालेली काळी जादू संशयास्पद, बोंधू खरातच्या सहभागाचा संशय, तपासाची गरज, रोहित पवार यांच्याकडून आरोप करत कारवाई करण्याची मागणी. काँग्रेसला जनभावनेची थोडी कदर असेल तर उमेदवार परत घेतील आणि सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडूनही देतील, बारामती पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे विधान. समरजित घाटगे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये घरवापसी, सकाळी 9 वाजता भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. नागपूर शहर काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत, विद्यमान अध्यक्ष विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत, संघटन सृजन अभियान अंतर्गत नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू. एसटीच्या तिकीट दरामध्ये आता 15 एप्रिलपासून भाडेवाढ, महामंडळाकडून तिकीट दरवाढ 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय, साधारणतः रात्रसेवा आणि जलद सेवांसाठी भाडेवाढ असेल. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी लवकरच 380 कोटींचं टेंडर, उर्वरित रस्त्यांची कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण होतील, बसेस खरेदीसाठी बेस्टला अतिरिक्त 450 कोटी रुपये.